भोंदू खरातवरून महाराष्ट्राला हादरवून सोडणारी माहिती नाशिक पोलिसांनी न्यायालयात दिली। खरातने 5 जणांचा नरबळी दिल्याची शंका आहे आणि त्या अँगलने आता तपास करायचा आहे असं पोलिसांनी म्हटलं। तर मुख्यमंत्र्यांनी देखील 5 फायर केलेली काडतुसं जप्त करण्यात आली ही माहिती दिली। पाहूयात या संदर्भातला हा खास आणि सविस्तर रिपोर्ट। भोंदू विकृत अशोक खरातवरनं नाशिक पोलीस आणि सरकारी वकिलांनी कोर्टात खळबळजनक माहिती दिली। खरातनं 5 नरबळी दिल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली। म्हणजेच 5 जणांचा खून खरातनं केला का या अँगलनं तपास आता सुरू झालाय। खरात तंत्रमंत्रानं लोकांची दिशाभूल करायचा, त्यासाठी खरातनं नरबळी दिला का हाही प्रश्न आहे। सरकारी वकील शैलेंद्र बागडे यांनी कोर्टात सांगितलं की भोंदू खरातकडे 21 जिवंत काडतुसं सापडली आहेत। भोंदू खरातनं पिस्तूलच्या माध्यमातून 5 नरबळी दिल्याचा संशय आहे, त्याचे पुरावे मिळालेत। खरात स्वतःला सिद्धपुरुष म्हणून घ्यायचा। खरात वाघ आणि साप दाखवायचा, ते जिवंत होते की नकली याचा तपास करायचा आहे। आरोपी 67 वर्षांचा आहे, तो 30 वर्षांच्या तरुणीवर अत्याचार करताना दिसतोय। नरबळीवरनं जी शंका पोलीस आणि सरकारी वकिलांनी व्यक्त केली ती हादरवून सोडणारी आहे आणि मुख्यमंत्री फडणवीसांनीही खरातकडनं 21 जिवंत काडतुसं जप्त केली असून 5 फायर केलेली काडतुसं म्हणजेच गोळ्यांच्या पुंगळ्या जप्त केल्याचं सांगितलंय। या 5 गोळ्यांनीच 5 जणांचा नरबळी देण्यासाठी खरातनं जीव घेतला का हा देखील आता तपासाचा भाग आहे। आरोपीच्या घराच्या झडतीत 2 लॅपटॉप जप्त केले। आरोपीची फार्म हाऊस मिरगाव तालुका सिन्नर जिल्हा नाशिक येथे झडती घेतात त्या ठिकाणी DVR, 1 रिव्हॉल्वर, 21 जिवंत काडतूस, 5 फायर केलेले काडतूस, गट क्रमांक 106/200 खरेदी खताची झेरॉक्स असा मुद्देमाल मिळून आल्याने तो तपासात जप्त केला आहे। आरोपीचा मोबाईल मधील डाटा हस्तगत करण्याकामी सायबर पोलीस स्टेशनकडे पाठवण्यात आला। सदरचा गुन्हा SIT कडे 19/3/26 रोजी वर्ग करण्यात आला। पोलिसांनी आणखी एक धक्कादायक खुलासा करताना खरात हा कस्तुरीही वापरत असल्याची माहिती दिली। कस्तुरीसाठी भोंदू खरातनं हरणाचीही शिकार केली का याचाही तपास करायचा असल्याचं पोलिसांनी कोर्टात सांगितलं। मालमत्तेची कागदपत्र हाती लागलेली आहेत, त्यांना अनेकांना फसवलं, त्यांच्याही तक्रारी येत आहेत असं पोलिसांनी कोर्टात सांगितलंय। दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून कोर्टानं खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी वाढवून दिली, त्यामुळे आणखी 5 दिवस खरात पोलिसांच्या ताब्यात असेल। तर जिल्हा न्यायालयाबाहेर भोंदू खरातच्या विरोधात रोष दिसला। आधीच पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होताच भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई आपल्या कार्यकर्त्यांसह कोर्टाच्या बाहेर जमल्या। खरातला आमच्या ताब्यात द्या असं म्हणत तृप्ती देसाई आक्रमक झाल्या, त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। पोलीस तरी प्रत्येकाला वाटतं की मला कानाखाली दिलं पाहिजे आणि महिलांच्या ताब्यात द्या अशी सगळ्यांची मागणी आहे आणि आम्ही पोलिसांना तेच सांगतोय की आम्हाला तिथं जाऊ द्या, आम्हाला जो काही विरोध करायचा जो करू द्या, त्याला कळू द्या। तो दुसऱ्यांचं भविष्य सांगत होता ना, त्याला 2 कानाखाली देऊन त्याचं भविष्य आता सांगणार आहे की तू फासावर जाणारच म्हणून, आणि त्यांनी जे केलंय ना हे माफ करण्यासारखं नाहीये। आधी हे प्रकरण लैंगिक अत्याचार आणि तंत्रमंत्राच्या माध्यमातून फसवणुकीपर्यंत होतं, पण खरातनं बंदुकीच्याच माध्यमातून 5 जणांचा नरबळी दिल्याची शंका पोलिसांनी व्यक्त केली आहे। त्यामुळे तपासात तसं उघड झाल्यास हत्येचा गुन्हा भोंदू खरातवरती दाखल होईल आणि भोंदू विकृत खरात फासापर्यंत जाण्याची शक्यता आहे। नाशिकहून चंदन पुजारीकारीसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।